लोअर चेस्ट मधलं जे हे अंतर आहे हे किती आहे याच्यानुसार आपल्याला हे चेंजेस करायचे असतात. तर हे कधी, कुठे, कसे करायचे हे आपण आता डिटेलमध्ये बघूया. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपल्याला कप लावायचे असतील किंवा कप लावायचे नसतील तर ब्लाऊजच्या ड्राफ्टिंग मध्ये काय आणि कुठे चेंजेस करायचे असतात हे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी ही एक छोटीशी डायग्राम काढून घेतलेली आहे आणि हा आहे आपला बेसिक चार्ट विदाउट कप चेंजेस. जर तुम्हाला कप नको असेल, आता इथे कप साठीचे आहेत आणि चेंज करायचं असेल जर विदाउट कप, तर हे काय चेंजेस करायचे आणि कुठल्या सिच्युएशनला काय चेंजेस करायचं हे डिटेलमध्ये सांगणार आहे. याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की नेमकं शोल्डर टू एपेक्स आणि एपेक्स शोल्डर टू लोअर चेस्ट म्हणजे काय आहे. ओके, तर इथे तुम्हाला मी साधारण एक डायग्राम काढते. तर हा समजा आपला ब्लाऊज आहे किंवा बॉडीवरून एखाद्याचा पण मेजरमेंट घेणार आहोत. ओके, तर हे या पद्धतीनं एक बेसिक डायग्राम असेल. हे असणार आहे आपलं शोल्डर. ओके, शोल्डर पासून जे एपेक्स पॉइंट म्हणजे जो निपल पॉइंट असतो त्याला आपण एपेक्स पॉइंट म्हणतो. तर हा जर आपला शोल्डर टू एपेक्स पॉइंट आला तर जो शोल्डर टू लोअर चेस्ट असते, तो लोअर चेस्ट म्हणजे जिथे चेस्टचा एंडिंग पॉइंट, तर तो या साधारण म्हणजे या एपेक्स पॉइंटच्या खाली असतो. साधारण 2, 3, 3.5, 4 इंच पर्यंतचा हा डिफरन्स मधला असू शकतो. तर यालाच म्हणतात की शोल्डर टू एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट मधील गॅप. क्लिअर? म्हणजे इथे सुद्धा मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. हा आहे एपेक्स पॉइंट आणि हे आहे शोल्डर टू लोअर चेस्ट मार्किंग. आणि या एपेक्स पॉइंट आणि लोअर चेस्ट मधलं जे हे अंतर आहे हे किती आहे याच्यानुसार आपल्याला हे चेंजेस करायचे असतात. तर हे कधी, कुठे, कसे करायचे हे आपण आता डिटेलमध्ये बघूया. पहिला तर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे की नेमकं शोल्डर टू एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट म्हणजे काय. ओके, तर हे आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता आपण पुढे बघूयात. आता ब्लाऊज मध्ये जेव्हा आपण हे मार्किंग घेतो त्यावेळेला कशा पद्धतीने घेतो, तर इथे शोल्डर घेतलं जातं, शोल्डर मधून 1 इंच डाऊन, त्यानंतर हा या पद्धतीने डायग्राम तयार होते आपली, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आपण शोल्डर टू एपेक्स मार्किंग केलं आणि एपेक्स टू लोअर चेस्टचं पण इथे मार्किंग केलं, डायरेक्ट आपण हे लोअर चेस्टचं मार्किंग लगेच घेत नाही, बरोबर. प्रिन्सेस कट मध्ये जर तुम्ही 3 पीस प्रिन्सेस कट बनवणार असाल तर लोअर चेस्टचं मार्किंग उपयोगी आहे. जर 2 पीस मध्ये बनवणार असू तर तिथे आपल्याला या मार्किंगची आपण तसंही घेत नाही. पण जर तुम्हाला इथे कप्स वापरायचे असतील तर तुम्हाला हे शोल्डर टू लोअर चेस्ट मार्किंग एक्झॅक्टली माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर हे मार्किंग केलं. आता आपण यातला पहिला आणि फर्स्ट पॉइंट बघूया. जर तुमच्या शोल्डर टू एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट मधला डिफरन्स हा 2 इंच किंवा 2.25 असेल तर तुम्हाला कमरेवरचा टक्स आहे तो तुम्हाला 1.75 घ्यायचा आहे. म्हणजे कुठला, जो इथला कमरेवरचा टक्स आहे तो 1.75 घ्यायचा आहे. जर तुमचा एपेक्स शोल्डर टू एपेक्स आणि एपेक्स टू शोल्डर टू लोअर चेस्टचं डिफरन्स 2 इंच किंवा 2.25 इंच असेल तर तुम्हाला इथला कमरेवरचा टक्स हा 1.75 घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धा तुम्हाला इथे आर्महोल वरती टक्स घ्यायचा आहे. ओके, हा झाला आपला पहिला चेंज. कप्स घालायचे असतील तर काहीही चेंज करायची गरज नाही. तुमचा जो पण टक्स इथे आलेला असेल तो कंटिन्यू करायचा आहे तुम्ही. यानंतर दुसऱ्या सिच्युएशन मध्ये म्हणजे एपेक्स टू लोअर चेस्ट मधील अंतर हे 2.5 किंवा 2.75 किंवा 3 इंच असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा शोल्डर मध्ये म्हणजे वरच्या बाजूनी 0.25 मायनस करायचं आहे. तर हे कुठे करायचे आहेत हे तुम्हाला एक्झॅक्टली माहित असणं गरजेचं आहे. तर हे आपलं शोल्डर आहे, बरोबर. तर आता इथे आपल्याला हे आपण जेव्हा आपला डीप नेक असतो त्यावेळेला आपण हे शोल्डर सरळ करून घेत असतो, बरोबर. आता इथून खाली आपल्याला 0.25 मायनस करायचं आहे. जर आपल्या शोल्डर टू एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट मधील डिफरन्स हा 2.5, 2.75 किंवा 3 इंचेस असेल तर वरून 0.25 हे आपल्याला मायनस करायचे आहेत. बाकी इथे टक्स मध्ये वगैरे कुठे काहीही तुमचा
टक्स कमी करणं किंवा बाकी कुठल्या गोष्टी चेंज होणार नाहीत. फक्त तुमचा वरच्या बाजूनी 0.25 मायनस करायचा आहे. ओके, ही झाली दुसरी सिच्युएशन. यानंतर थर्ड सिच्युएशन काय आहे, जर शोल्डर टू एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट यांच्यामधील डिफरन्स 3.25 किंवा 3.5 किंवा 3.75 असेल तर तुम्हाला यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. ओके, म्हणजे तुम्हाला कप्स घालायचे आहेत किंवा कप्स घालायचे नसतील तरी काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. ही नॉर्मल सिच्युएशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कुठे टक्समध्ये किंवा इथे किंवा या पोर्शनला कुठेही काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. क्लिअर. यानंतर 4 नंबर मध्ये एपेक्स आणि शोल्डर टू लोअर चेस्ट याच्या मधला डिफरन्स हा 4 इंच असेल. ओके, आता ही इथे बघा 4 इंच असेल, म्हणजे समजा इथे आपलं हे एपेक्स पॉइंट आहे आणि हे आहे आपलं लोअर चेस्टचं मार्किंग. तर या दोन्हींमधला डिफरन्स 4 इंच असेल तर तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत विदाउट कप ब्लाउज असेल तर बघा इथे जे आपण मार्किंग केलं ते इथे तुम्हाला दाखवते. जे इथं मार्क केलेलं आहे त्याच्या 0.25 आणि 0.25 दोन्ही बाजूनी टोटल 0.5 आपल्याला मायनस करायचं आहे. तर ते कुठे, आता ही जी लाईन आहे त्याच्या इकडे 0.25 आणि या लाईनच्या इकडे 0.25 मार्क करायचं आणि हे आहे हे आपल्याला इथे टक्स पॉइंट बरोबर घ्यायचं आहे, म्हणजे एपेक्स पॉइंट बरोबर, आणि हे 0.25 मायनस करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने हा तुम्हाला चेंजेस करायचा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तुमचा ब्लाउज असो, मग तो 1 टक्स असो, 4 टक्स असो, प्रिन्सेस कट असो, कटोरी असो, जर तुम्ही इथे क्रॉसपट्टी लावणार असाल तर तुम्हाला हे जे 0.25 आहे ते कंपल्सरी मायनस करायचेच आहेत. मग तुम्ही कप लावणार असाल किंवा कप लावणार नसलात तरी सुद्धा. आणि अजून एक म्हणजे आता जेव्हा आपण हे 0.25 आणि 0.25 इकडे मायनस करू त्यावेळेला हे कट करताच्या अगोदर आपल्याला ही लाईन जेवढी आलेली आहे तेवढीच ही लाईन आली आहे का हे बघायचं आणि मग मायनस करायचं आहे. ओके, तर हे अजिबात चुकायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कराल त्यावेळेला कसं होतं की इथे थोडासा तुमचा उंचीमध्ये ब्लाऊज कमी होऊ शकतो. ओके, तर अशा वेळेला मग तुम्ही इथे चेंजेस काय करायचं आहे खालच्या बाजूमध्ये, तर आपण काय करतो या लाईन बरोबर ही लाईन जेवढी आलेली आहे तेवढं मार्क केलं, त्याच्यानंतर जो गॅप आपला इथं आलेला आहे तेवढाच गॅप आपण इथे मार्क करतो. बरोबर, तेवढाच गॅप आपण इथे मार्क करतो आणि जेवढं इथं अंतर आहे त्याच्या दुप्पट आपण इथे मार्क करत असतो. बरोबर, तर या ब्लाऊज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेवढं मार्किंग आपलं अंतर इथं आलेलं आहे तेवढंच तुम्ही इथे मार्क करू शकता की जेणेकरून तुम्हाला उंचीमध्ये पुढे कुठे प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी. ओके, म्हणजे ही लाईन जर तुम्ही अशी जोडणार असाल तर ती न जोडता तुम्हाला जेवढं इथं अंतर आहे तेवढंच पुढे घ्यायचं आणि ही लाईन या पद्धतीने जोडायची की जेणेकरून हा पोर्शन एवढाच आपला मायनस होईल आणि हा जेव्हा कट होईल 3 पीस प्रिन्सेस त्याच्यानंतर इथे आपल्याला हा पोर्शन प्रॉपर उंचीला मिळून जाईल. ओके, तर या पद्धतीने काही चेंजेस आहेत ते करून घ्यायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा की जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.